प्रधान सचिवाला सूचना देण्यात आल्या की एका जिल्ह्यापुरता तिथं महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये तातडीने आदेश निर्गमित करावे आणि जात पडताळणी जे विद्यार्थ्यांचं आहे त्याला प्रायोरिटी देऊन तातडीने सर्टिफिकेट इश्यू करावे जेणेकरून त्या विद्यार्थ्यांचं ऍडमिशन होईल. आता एक प्रकरण जे माझ्यासमोर आलंय ते IIT ला त्या मुलाचा नंबर लागला 18 तारीख शेवटची 20 फेब्रुवारीला त्यांनी सबमिशन केलेलं 20 फेब्रुवारी ते आतापर्यंत त्याला जात पडताळणीचं ते सर्टिफिकेट त्याला देण्यात आलेलं नाही. म्हणून तातडीनं अधिकाऱ्यांना सुद्धा मी स्वतः फोन केला. मला वाटतं अशा प्रकार महाराष्ट्रात जे अनेक ठिकाणी घडत आहेत ते आता घडू नयेत आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं वर्षभराचं नुकसान होऊ नये, शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून प्रधान सचिव आता तातडीने आदेश निर्गमित करतायत आणि मला वाटतं की आज उद्यामध्ये सर्व सर्टिफिकेट इश्यू करण्याचं आमचं धोरण आहे. दादा किती महत्वाचा विषय होता कारण तुमच्याकडे लोक सतत तक्रार लय अति महत्वाचा विषय आणि खरंच अशी तत्परता पाहिजे. इथं आलेत म्हणून नाही म्हणत, साहेबांसारखी जर सगळ्या मंत्री महोदयाने तत्परता घेतली तर गोरगरीब लोक जे आशेनं बघत असतात सरकारकडे मायबाप ही शब्द मायबापाचा अर्थ खूप मोठा आहे, त्याला समजून घ्यायचा त्यांनी समजून घेतला पाहिजे. कारण आजचा विषय असा होता की दीपराज घुगरे म्हणून तो मुलगा आता गुवाहाटीला IIT ला लागला आणि 18 म्हणजे जून आता उद्या परवाच्या क्लोज व्हायला लागले ऍडमिशन आणि तुम्ही व्हॅलिडिटी देत नाही म्हणजे मंत्री महोदयांपेक्षा अधिकारी शाणे झालेत असा याचा अर्थ व्हायला लागलाय. कशासाठी बाबा काय पाहिजे तुम्हाला? ते जर एवढे तळमळीनं काम करताय संभाजीनगर पासून आंतरवाली पर्यंत जाय, आंतरवाली पासून धाराशिव पर्यंत जाय, धाराशिव पासून अहिल्यानगर पर्यंत जाय, तिथून पुण्याला बैठका घ्या, कशासाठी घेतायत की गोरगरिबांची कामं व्हावी. तुम्हाला ते फॉलो नाही करायचं, तुम्हाला अंमलबजावणी नाही करायची सांगितलेल्या विषयाची म्हणजे गोरगरिबांच्या लेकरांचं वाटोळं व्हायला नको. तर त्या आईच्या डोळ्यात पाणी होतं बरं. स्वतः मंत्री महोदयांनी बघितले बहुतेक ते कुटुंब अत्यंत गरीब आहे. आता एकुलता एक मुलगा त्याच्या जोरावरती आपलं भविष्य घडवायचंय, रोजीरोटी पोटाची त्याला आता कमवायची त्यातून नोकरीला आणि तिथंच नेमका तुम्हाला घालायचा म्हणजे नरडीचा वोट घ्यायचा नेमका अधिकाऱ्यांना. सरकारला घ्यायची इच्छा नाही मग अधिकाऱ्याला घ्यायची इच्छा असा याचा अर्थ आहे का? तुम्ही जाणून बीडला तसंच केलंय. ते शिंदे सर म्हणून आहेत, ते मंगेश भाऊ पोकळे म्हणून आहेत, त्यांच्या मुलीचं दिले बघा. आता मंगेश भाऊ पोकळेंचं बीडचा विषय आणि ते स्वतः वकील संघाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत. इतक्या हुशार माणसाच्या मुलाचं झालंय 6 महिन्यापूर्वी. मुलीचं रोखून धरलं. काय पद्धती राव? शिंदे सर साष्ट पिंपळगावचे त्यांचं रोखून धरलं. आता धाराशिवला हीच पद्धत चालू आहे, आपल्या लातूरला पण हीच पद्धत चालू आहे, आमच्या अंबडला सुद्धा भांबेरीचे रोखले आणि साष्ट पिंपळगावचे पण रोखले. असे कित्येक असते. मला माहित होती ही एवढी लोक कदरून गेलेत. त्या कन्नडला फुलंब्रीला तुमच्या संभाजीनगर जिल्ह्यात तिथं असंच प्रोग्राम चालू आहे. लोक रडायला लागले. तो ऍडमिशन मुळे फी भरायला लागते नाही, ते म्हणतात ऍडमिशनच कॅन्सल करतो. गेलं ना 10 वर्ष वाया जाईल मंत्री महोदय साहेब त्यांचं. हे अधिकाऱ्यांना काय करा, एक तर यांना आता एकदा गोडीच सांगा. आता तुम्ही चांगली गोष्ट केली, खरंच मनापासून आभार तुमचे की प्रधान सचिवांना तुम्ही सांगून आदेश काढायला लावले, तातडीचे सूचना द्यायला लावले. नाही ऐकलं ना यांना चौकशीत बसून ना यांना सस्पेंड करून टाका. खरं सांगतो गोरगरिबांच्या लेकराचं कल्याण होणार, कारण गोरगरीब जनता तुमचा शब्द खाली पडू देत नाही. तिघांचा पण मुख्यमंत्री असतील, 2 उपमुख्यमंत्री साहेब असतील, तुमचा शब्द ही जनता खाली पडू देत नाही. आणि जनतेचं वाटत होणार राहिलं ना खरंच सस्पेंड करा. आमची इच्छा नाही यांच्या अन्नात माती घालायची, कारण एक तर नोकरी मिळत नाही. पण यांना जर काही पैसे घेऊन असं काही अंदाज असं यांचा नोटा कमायचा काही अंदाज असं गरीब बाबू पैसे दे नाही तर मग तुला व्हॅलिडिटी देत नाही, प्रमाणपत्र देत नाही. कुणबी प्रमाणपत्रात नोंदी निघाल्या तरी देत नाही. हे उदाहरण आहे, सत्य उदाहरण आहे तुमच्या फुलंब्रीचं. एक जण नोंदी आहेत तरी देत नाहीत. मला वाटतं काळे नाव आहे त्यांचं. काळेच तर ते 2 भाऊ सरपंच, 2 भाऊ सारखे दिसते. नाव काय?